बोलवण्यात आलेले आहे. 2 डिसेंबर रोजी आपण पहिली मीटिंग घेतली, तेव्हापासूनचा आतापर्यंत हा लढा कृती समितीचा चालू आहे. परंतु 25 जानेवारी रोजी याना जाधव विद्यालय या ठिकाणी एक समन्वयक समिती म्हणून काही लोकांनी समन्वयक समिती म्हणून कोणाचा विरोध असेल, कोणाचं सहकार्य असेल, जे काही असेल त्याबाबत त्यांनी एक चांगला प्रस्ताव त्या ठिकाणी आणला आणि जे वेगळ्या दिशेला काही धोरणं होते ते देखील सर्वांना एकत्र आणलं. आणि त्या बैठकीमध्ये मंत्री महोदय साहेबांनी शब्द दिला की हे काम अत्यंत पवित्र असं काम आहे. मंत्री कोणते, राज्यमंत्री की आपले केंद्रीय मंत्री? राज्यमंत्री, राज्याचे मंत्री यांनी शब्द दिला की हे पवित्र काम आहे, हे झालंच पाहिजे आणि हे लवकरात लवकर आम्ही फेब्रुवारी त्यांनी बोलवणं केलं. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की कोर्टाचं वगैरे काय असेल नसेल ते त्यामध्ये आपण एकमताने त्या ठिकाणी प्रस्ताव पारित करून घेऊ. परंतु तसं काही झालं नाही. याबद्दल जो काही उहापोह असेल तो आमच्या समितीचे संस्थापक गुलाब पगारे करतीलच. तसं पत्रकार बंधूंनी या समितीला महापुरुषांचं स्मारक व्हावं यासाठी देशहित आणि राष्ट्रपुरुष याची बांधिलकी तुमची आमची सर्वांची असून या समितीला भविष्यात देखील आपण सहकार्य कराल अशी मी आपलं पत्रकार बंधूंकडनं समितीच्या वतीने अपेक्षा करतो. सगळ्यांना माहित नसतं, मला माहिती आहे. इतर सर्वांना प्रेम नमस्कार. महात्मा ज्योतिबा फुले स्मारक समितीच्या माध्यमातून मी मोसमपूल परिसरात जी शाळा आहे मराठी स्कूल, ती आधी धर्मशाळा होती आणि त्या जागेचं पर्पज ब्रिटिशकालीन सुद्धा शिक्षित शाळा आहे. त्या शाळेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असं नाव देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सोमवार बाजारची जी शाळा आहे त्याला सावित्रीबाई फुले आणि हिम्मतनगर येथे जी नवीन शाळा आहे त्याचं तात्पर्य एवढंच आहे की ज्या महापुरुषाच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी फक्त महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मारकामध्येच डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा ग्रंथालय उभारायचा आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट उभारायचा आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंचं पूर्ण आयुष्य ज्या समाजासाठी ज्या गोष्टीने पुढे इतिहासात नोंदले गेलेल्या त्या नोंदींचा पूर्ण आढावा आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या स्मारकाच्या रूपात देणार आहोत. एवढं सर्व चांगलं काम, विचारसरणी आमची तीच आहे आणि मात्र प्रत्यक्षात तुम्ही वेगळ्या विचारसरणीच्या आहारी जातात तर ते चुकीचं आहे. याचा अर्थ तुम्ही समाजाची दिशाभूल करतात, समाजाला तुम्ही एक प्रकारे धोका देता. तर हा जो काही प्रकार आहे हा तुमच्या सर्व जागृत पत्रकारांच्या माध्यमातून आम्ही समाजापुढे आणू इच्छितो. सर्वांचा आम्हाला नगरपालिकेचे असेल किंवा कोणी लोकप्रतिनिधी असो, बऱ्याच ठिकाणी याच्या संदर्भात महात्मा फुले कृती समिती ही याचं राजकारण करते अशा पद्धतीचे ॲलिगेशन सुद्धा आले. त्या पद्धतीचा आरोप सुद्धा होता, ज्याच्यासाठी आपण मागे पत्रकार परिषदही घेतलेली होती. तर त्यावेळेस आपण आपला आरोप खंडित केला आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही. फुले स्मारक समितीच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकरांचं त्या ठिकाणी दालन झालं पाहिजे, ते स्मारक झालं पाहिजे. त्यांचे विचार म्हणजे ज्ञानार्जन, यालाच आपण मान्यता देऊन त्या ठिकाणी जागतिक दर्जाचं दालन त्या ठिकाणी झालं पाहिजे, याच्यासाठी आपण खटाटोप करत आहोत. पण वारंवार आपल्याला वेगवेगळ्या दिशेने अँगलने घेतल्यानंतर आपण शांतता घेतली. कोणीतरी आपल्याला आश्वासन दिलं 27 तारखेला याचा आता ठराव पास होऊन जाणार आहे, त्या अपेक्षेने आम्ही बसलो. पण त्या ठिकाणी जो विषय कधीच नव्हता तो सुद्धा विषय पुन्हा आणखी कोर्टाच्या न्यायालयीन कक्षेत आहे म्हणून तो स्टॉप करण्यात आले. त्या ठिकाणी पोलीस स्मारकाचा ठराव कुठल्याही प्रकारचा पास झाला नाही. इथे समितीच्या माध्यमातून या बाबतीत आम्ही निषेध करत आहोत. त्या दिवसाचा महानगरपालिकेच्या बाबतीत त्यांनी जो ठराव त्या दिवशी पास केलेला नाही. हा जो लढा चालू आहे या लढ्यात ज्या पद्धतीने आम्हाला वारंवार समितीला फसवण्यात आलेले किंवा मंत्री महोदय साहेबांनी पण आम्हाला सांगितलं की
की बा आपण सर्वपक्षीय मिळून आपण 18 पास करून घेऊ 27 फेब्रुवारी रोजी, परंतु त्या ठिकाणी सुद्धा अपयश आलं. त्याच्या निषेधार्थ आम्ही 27 तारखेपासून काळा दिवस म्हणून हा आम्ही साजरा करत आहे. 27 फेब्रुवारी महासभा येणाऱ्या कुठलाही कार्यक्रम असो तो आम्ही काळ्या फिती लावूनच तो साजरा करू. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मारक कृती समिती 2 डिसेंबर रोजी जन्माला आली. 2 डिसेंबर रोजी जन्माला आल्यानंतर की आम्हाला अशी आशा होती की एक धडाडीचे IAS अधिकारी मालेगाव शहरात लाभलेले आहेत आयुक्त म्हणून संगीता धायगुडे, आणि त्यांच्याकडे जेव्हा समितीने हा विचार मांडला की मॅडम ह्या बिल्डिंगचं पर्पज जे आहे कमर्शियल होऊ शकत नाही. फायनल प्लॉट क्रमांक 74 संगमेश्वर मोसरपूल मराठी शाळा, जिला आता वाघ साहेबांनी नमूद केलं की त्यांच्या शिक्षण मंडळात असताना त्यांनी त्याचा महात्मा ज्योतिबा फुले असा नावाचा ठराव केलेला आहे त्या शाळेचा. तर मॅडमांनी अतिशय उत्साहाने सांगितलं की सगळे पक्षाचे लोक मालेगाव शहरातले जेव्हा माझ्याकडे आले असं पर्पज घेऊन आले, तर मला देखील असं वाटतं की महात्मा फुलेंचं कार्य जर बघितलं या महाराष्ट्राला नव्हे अख्ख्या जगाला झोकवून देणारं असं कार्य त्यांनी या समाजासाठी उभं केलेलं. अशा राष्ट्रीय पुरुषांचं स्मारक या मालेगाव शहरात जागतिक दर्जाचं व्हावं याच्यात माझाही कुठं सहभाग झाला पाहिजे, म्हणून त्या मिनिटाला मॅडमांनी आमच्या ऍप्लिकेशनवर सही केली. मी हे पत्रक येणाऱ्या महासभेत डिसेंबर महिन्याच्या कुठल्याही परिस्थितीत ठेवण्याचा प्रयत्न. आम्ही पत्रक दिले 4 तारखेला स्मारक व्हावा आणि 20 तारखेच्या विषय पत्रिकेत हा विषय येतो. मग याच्यात आम्ही कुठेतरी जनजागृती केली. मग मंत्री महोदय साहेबांना 5 तारखेला निवेदन दिलं, आसिफ भाईंना निवेदन दिलं, तिकडचे आमदार मुफ्ती मोहम्मद साहेबांना दिलं, तिसरा महातला दिलं, उपमहापौरांनाही दिलं, त्याच वेळेस त्यांनी चेअरमनांना दिलं, हे पत्रक सर्वांना दिलं. आणि सुनील आबा असो किंवा प्रशांत दादा असो यांना सगळ्यांना हे पत्रक दिलं की हे सर्वपक्षीय विचार म्हणजे आणि जागतिक दर्जाचं स्मारक व्हावा. या मालेगाव शहरातले तालुक्यातले जिल्ह्यातले संपूर्ण लोकांचं राजकीय असो शासकीय असो किंवा निम शासकीय असो किंवा सार्वजनिक असो या लोकांचा पाठिंबा लागणार. यांचे वेळोवेळी आम्हाला उत्तर आले, आपले पत्र आलं, काम चांगलं आहे. आमचे जायचा विषय सांगितला, भुजबळ साहेबांनी रेकॉर्डिंग केली, पत्रक वाचलं, विषय काय पूर्ण समजून घेतला समितीकडून की जागा कोणाची महानगरपालिकेची, पर्पज सगळं ऐकून घेतलं की कमर्शियल पर्पज तिथं होत नाही. आणि मग जागतिक दर्जाचं महात्मा फुलेंचं स्मारक म्हणजे तिथं एक दालनच येणार होतं. अभ्यासिका म्हणा, जीवनपट, जीवनचित्र, म्हणून साहेबांनी त्याच वेळेला तिथं सांगितलं की स्मारक होण्याला कुठल्याही अडथळा त्या ठिकाणी येणार नाही. आणि तुम्ही माझ्यापर्यंत आलेत, मी हा विषय विधिमंडळापर्यंत नेईल, माझ्या वाटेला जे काम येईल ते पूर्णपणे प्रामाणिकपणे करत. आणि राहिला जागतिक दर्जाचा स्मारक करायचा विषय असला, मोठा फंड लागतो, तर फंडाची बी व्यवस्था मी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एका पत्रात अर्ध्या अंकुटाचे झालेले पुढारी असे तसे त्याच्यात आलं. आम्ही पण त्या पद्धतीचे उत्तर तालुक्यात दिले त्या लोकांना ज्यांनी आम्हाला अर्ध्या अळकून म्हणले, पडलेले झडलेले म्हणले, तशा पद्धतीचे आम्ही उत्तर दिले. त्याच्यानंतर आम्ही वाल्मिक नगर मध्ये सभा घेतली, ते तुमच्या सगळ्यांसमोर पत्रकार परिषद घेऊन जाऊन सांगितलं तिथं काय प्रकार घडला. त्यानंतर पण असं प्रकरण आम्हाला वाटलं नाही की महासभेत प्रामाणिकपणे हा विषय घेतला आहे. वेळोवेळी महापौरांना भेटलो, महापौरांची तर आम्ही समिती पूर्ण याची साक्षीदार आहे. महात्मा फुले स्मारक संदर्भात त्यांची जी स्टेटमेंट आम्ही सहन केली, अतिशय वाईट प्रत्येक वेळेला आम्हाला त्यांनी स्टेटमेंट दिली. पण ठीक आहे, ज्याची ज्याची पॉवर आहे, त्यांची सत्ता आहे, त्या सत्तेच्या माध्यमातून ते जे करतील ते आम्हाला. नंतर मंत्री महोदयांनी स्वतः आम्हाला फोन केला, त्यांची ही प्रामाणिक भावना जी आमच्याकडे मांडली त्यांनी शासकीय विश्रामगृहात त्यांनी बोलवलं, आम्ही गेलो. एक नाही त्यांच्याशी 2 वेळा बोलणं झालं. दोघी वेळा बोलणं त्यांना आम्ही सांगितलं, साहेब विषय पत्रिकेवर विषय आलेला आहे,
27 फेब्रुवारीचा. पण 27 फेब्रुवारीचा विषय जो विषय पत्रिका आलेला 41 नंबर विषय तो आम्हाला काही पटणारा नाही. मग ते म्हणे मी पण बघितलेले मला दाखव. मग त्यांना वाचून दाखवला. वाचून दाखवल्यानंतर न्यायालय प्रवेश असल्या कारणाने तो भाग वगळून इतर भागात ठराव करण्यास हरकत नाही. मग साहेबांशी बोललो, मंत्री साहेबांशी, आता ते दादा भुसेनशी, आणि त्यांनी सांगितलं ते बाकीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपण फायनल प्लॉट क्रमांक 74 हा पूर्ण परिसराचा ठराव करू आणि तो तसाच होईल. मग आम्ही शांत झालो. 27 तारखेच्या विशेष महासभेची आम्ही वाट बघत बसलो आणि 4 वाजायला ती काहीतरी तिथे घोळ झाले आणि सभा लेट सुरू झाली. आणि आमचा जेव्हा विषय समितीचा 41 विषय आला तर त्या विषयावर कशा पद्धतीने विरोध झाला हे पत्रकार बंधूंना मला सांगण्याची गरज नाही. आपण सगळे लोक तिथे उघड्या डोळ्याने बघत होतो की फुले समाजाची, फुले आंबेडकरांची या लोकांनी थट्टाच केलेली. विषय जर विषय पत्रिकावर नसता घेतला तरी चाललं असतं, पण विषय घेऊन कुठल्या तरी माणसाला टेक्निकल पॉइंट देऊन आणि त्याला कोर्टात पाठवून तात्पुरती स्थगिती घेऊन आणि तो विषय महासभेपुढे अचानक येतो आणि एक एचडी वाचून दाखवतो तो विषयाला की न्यायालयाच्या बाबतीत असा विषय कोर्टात गेलेले असे लोक आणि हा विषय फुले समाजाला ही जागा देता येणार नाही, याच्यावर चर्चा सुद्धा करता येणार. न्यायालयाने असं कुठंच म्हटलं नाही. ती कॉपी माझ्या जवळ तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पाहिजे असेल तर न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली. 21 जानेवारीला ऍडमिट केली यांनी, 31 जानेवारी पर्यंत स्थगिती. 31 जानेवारी पर्यंत महानगरपालिकेचे विधी विभाग आणि महानगरपालिकेचा वकील जो बी असत त्याने हजर राहून तो स्थगितीचा विषय तात्पुरता आता संपवल्यानंतर पुढचं प्रकरण चालवलं पाहिजे. पण या ठिकाणी 31 जानेवारी गेली आणि 27 फेब्रुवारी पर्यंत वाट पाहिली. वाट पाहिली म्हणजे यांची सगळ्यांची मिळीजुळी सरकार आहे आणि या मिळीजुळी सरकारला हा विषय होऊ द्यायचा नाही. आज संपूर्ण समितीचा हा आरोप. दुसरी गोष्ट, महानगरपालिकेने 1 कागद आम्हाला दिलेला आहे. नगर डिपार्टमेंटने 21/12/2018 21 डिसेंबरला पत्र दिलं समितीला की मोसम पूल फायनल प्लॉट क्रमांक 74 हा सेमी पब्लिक झोनातून मराठी शाळा व्यतिरिक्त इथे कुठलाही पर्पज होऊ शकत नाही. म्हणजे कॉर्पोरेशनचा जो बिल्डिंग ऍक्ट म्हणतो, नगररत्न डिपार्टमेंट सांगतोय, मग हे असं कोणत्या डेअरिंगवर कशा पदाचा दुरुपयोग करून कसं काय महासभेत आणता प्रश्न यांच्या दावे दाखल करणार, विरोध करणार. दुसरं की जर या मालेगाव शहरातले तालुक्यातले लोकप्रतिनिधी जे महापालिकेत वावरतायत त्यांनी हा विषय प्रामाणिकपणाने विषय पत्रिकेवर घेऊन मोठापणा दाखवून जर विषय मंजूर न झाला तर स्मारक कृती समिती पूर्ण मालेगाव शहरात जनजागृती करत वेगवेगळ्या पद्धतीचे तीव्र आंदोलन छेडत, शहरात असो तालुक्यात असो, आणि याचा येणाऱ्या पुढच्या निवडणुकींवर परिणाम होईल याची दक्षता समिती घेईल. कोणाचा अडथळा आहे? ह्या राजकीय पक्षांमध्ये कोण कोणाचे नगरसेवक आहे की तेच फुले समाजाला विरोधात जातात. म्हणून जनजागृती करू आणि महात्मा ज्योतिबा फुले स्मृती समिती स्मारकचा एक काल्पनिक डेमो तयार करणार आहे, प्लॅन त्याचा, आणि तो डेमो एक मोठ्या ट्रकवर ठेवणार आहे आणि तो ट्रक पूर्ण मालेगाव शहर तालुक्यातून फिरून विधान भवनाचं यावेळेस मांडणं होतं घराणं तुमच्याकडे समितीच्या बाबतीत. आपण सर्वजण अतिशय आज जो वेळ दिला म्हणजे खूप चांगला वेळ दिला आपण आणि चांगलं लावून झालं. 11:30 आधी पत्रकार परिषद होती ती काल तुमची
खूप चांगलं लढणं अशी अपेक्षा करतो समितीच्या वतीने आणि आपले आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.